राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनलवरच्या चॅनलचं रोहित करतोय व्लॉग. आणि मित्रांनो, आज आपण खूप दिवसानंतर पुन्हा व्लॉग बनवतोय. आज आपण निघालेलो आहोत पळसदरीला, स्वामी समर्थ मठ पळसदरी. कारण की आज आहे दत्त जयंती आणि आज गुरुवार पण आहे. आणि आता सकाळचे नाही, अजून दुपार झालेली आहे, 12 वाजत आलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत व्यवस्थितपणे. इथे पाठी आपले गँग मेंबर्स ईश्वर कदम आणि दीपेश पाटील यांनी आम्हाला गाडीवर घेऊन आलेत यावाल्या, ज्याच्यावर ईश्वर टाकीवर बसून गाडी चालवत होता आणि आम्ही दोघं पाठी बसलो होतो. ते शूट नाही करता आलं, पण एकदम भारी विषय. आणि आता ओमकार येणार आहे थोड्या वेळात. ओमकारला एकदा पिकअप केलं की मग निघायचं आपल्याला पळसदरीसाठी गाडीवरूनच. माझं चाललं होतं ट्रेनने निघायचं, पण हे म्हणतात गाडी आहे तर गाडीने जाऊ. बघू, लेट्स गो. तुम्हाला सांगतो बाकीचे अपडेट. जय सियाराम. कसला भारी बघ जिंजर काय. इकडे आमचा ओमकार द बॉय आलेला आहे आणि इकडे आमची गाडी आहे. तू काय बोललास तेव्हा काय झालंय ओमकारचं काय? ओमकार काय झालंय? गोरा झालाय. ओमकार द बॉय गोरा झालेला आहे असं ईश्वरला वाटतंय. बसायचं चला. मॉइश्चरायझर लावतोय गडी आजकाल. मॉइश्चरायझर लावतो बोलतो. लेट्स गो गाईज. आईला हा रस्ता मी पहिल्यांदा बघितलंय. हे तुझं पण आडनाव कदम आणि ऋषिकेशचं पण आडनाव कदम. तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहोत पळसदरी दर्शनासाठी. या रोडने कधीच नाही आला का? नाही आलेलो. ईश्वर आता आमच्या गाडी चालवताना रस्ता एकदम असा ट्रॅम्पोलिन सारखी गाडी धनाधन उडते इकडं तिकडे. ऑफ रोडिंग चालू आहे फुल. आले इकडे पण एक रस्ता आहे. कुठलं गाव आहे डोंट नो, बट लेट्स गो. आम्ही चाललेलो आहोत आता पळसदरीसाठी. आईशप्पथ, अरे लयच काय काय रस्ता रे. आम्ही लय बेकार धनाधन उडतोय आम्ही. आणि आमचा ही दोघं दिसत नाही. हे स्कूटी आहे ना, आपली बाईक आहे भाई. ऑफ रोड तुम्ही बाईक घ्यायची कधी पण. लेट्स गो. चला काय जा रस्ता बघा, नुसतं धनाधन वरती खाली. ईश्वर आमचा चालत आहे गाडी साईड. ट्रकमुळे आहे बहुतेक हा विषय असा. ट्रकमुळे रस्ता सरळ होत नाही आहे. पूर्ण गाव निघालं. आता चांगला रस्ता लागलेला आहे आणि ट्रकवाला पण चांगला आता पासिंग दिले आम्हाला. लेट्स गो. तिथं रस्ता डोंगर बघ कसला खोदलाय भेंडी बा. गावात दिसत नाही कॅमेरामध्ये. मस्त शेताडे लय खोदलाय बघ. डायरेक्ट सपाट गेला डायरेक्ट फुल. गाईज हे डोंगर तुम्ही बघू शकता. इफ यू कॅन सी देन. इथे डोंगर फुल. हादरा देऊ नको बरं, मी 2 हात सोडलेत. इथे बघ. नाईस. तिथे चालू आहे अजून खोदकाम. एवढा वरतून कसं खोदत आणलं बे. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत इथे कर्जत खोपोलीच्या रस्त्यावर आहोत. पाठी तुम्ही बघू शकता इकडे. आणि आम्ही थांबलोय ओमकार आणि दीपेशसाठी, जे की आलेले आहे. तुम्ही पाठी बघू शकता. आता येतील बघा आता इथे लगेच आले. किती फास्ट चालवली. धनाधन आणली गाडी. याला मजा दिली. चला ऑफ रोडिंग. बाईकवर काहीच वाटत नाही खड्डे बिड्डे. अरे नुसती गाडी उडते. मजा आली. अरे मी नुसतं धनाधन बाउन्स होतोय. कर्जतला कधी आलं नाही, याच रस्त्याने घरी जात जा. फक्त रात्रीचं नको जात जाऊ. चला लेट्स गो. आता जाऊया. लेट्स गो. डोंबिवलीला आलो आपण. कुठे? डोंबिवली. चला काय आता जाऊया. डोळ्यात बिळ्यात नुसतं धूळ गेले माझ्या. चालू तर गाडी डोळे बंद पण नाही करतो. एवढी मोठी नाही इथूनच गर्दी असणारच आज.
चल गणपती बाप्पा. आता आम्ही आलेलो आहे मी डायरेक्ट जिममधून इथं आलेलो आहे आणि मग ते त्याचं नाम संपून डायरेक्ट इथं आलेलं आहे. नारळ घेतलेलं आहे मी इथे आपले स्वामी समर्थ मित्रांनो इथे आता आम्ही आलेलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या आणि आता आम्ही लाईनमध्ये उभा आहोत दर्शनाच्या व्यवस्थित. आणि माझ्यासोबत पाठी ओमकार आहे, त्याच्याकडे मी माझं दर्शनाचं ताट दिलेलं आहे म्हणजे नारळ वगैरे. आणि पुढे ईश्वर आणि दीपेश चालतोय पाठी पुढे मला दाखवतो दोघंजण आहेत, चालत आहेत व्यवस्थितपणे. लाईन फुल एकदम आहे व्यवस्थित. चला पुढे जाऊया. आणि दीपेश आमचे 2 मित्र इथे आलेले आहेत. अरे दिप्या कॅमेऱ्यात जास्तच जाणं दिसतं का? मी लपतोय मागं. पूर्ण झाकून जातो माहिती का तू? हां श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आता आम्ही लाईनमध्ये आहोत बसलोय आणि मी कॉलेजमध्ये कॉल केला होता, HOD मॅमने उचलला. म्हणजे मित्राला कॉल केला तो कॉलेजमध्ये होता, HOD मॅमने उचलला. मी त्यांना बोलतोय नमस्कार मॅडम. मॅडम बोलतोय लेक्चर चालू बंद कर फोन. पण आमच्या मॅडम जरा चिल आहे त्यामुळे एवढा काही विषय नाही. आता आज आणि बरोबर माझी पण केस कशी पण असू दे, आपण देवदर्शनाला आलो आहे त्यामुळे काय एवढा काही विषय नाही. आणि आम्ही आता इथं व्यवस्थित लाईन वगैरे लाईनमध्ये आहोत व्यवस्थित. आता 2-3च लाईन राहिलेत. ऑलमोस्ट पूर्णपणे 4-5 लाईनचा फेरा आम्ही कट केला आहे. कट केल्या इन द सेन्स झालं आम्ही पार केला तेवढा पूर्ण. इथं आमचे 2 जण आहेत पुढे, ईश्वर कदम आणि दीपेश पाटील. हत्ती कॅमेरात नाही आहेत दीपेश आमचा. आता आम्ही 4 जण आलेलो आहोत. कॅमेरात 4 जण काय प्लॅन बिन काय नव्हतं, डायरेक्ट गाड्या उचलला आणि आलो डायरेक्ट. स्वामी जय श्री नाही श्री स्वामी समर्थ. जय श्री जास्त हे होतं रे, बोलता नाहीत पटकन. जय श्री स्वामी समर्थ. आता वटवृक्षाचा एक शूट घ्यायचा मला, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. पुढे जायचं. तर मित्रांनो दर्शन झालं पूर्णपणे. शूटचं थोडं म्हणजे शूट तिथे अलाउड नाही आहे आणि गर्दी पण आहे. फटाफट सर्व होतं. तिथे आम्ही प्रसाद घेतला आहे जो आम्ही तिथे अर्पण करणार होतो. म्हणजे थोडंसं पेढा वगैरे आहे, फुलं वगैरे आहे जे घरी नेणार मी. मला काही एवढं आयडिया नाही, मी आता नेतो आहे सगळा विषय. आणि आता आम्ही महाप्रसादाच्या लाईनमध्ये आहोत. ईश्वर आणि दीपेश गेलेले आहेत पुढे आणि आता मी आणि ओमकार पाठी राहिलो आहे कारण की मला पेमेंट करायचं होतं त्यामुळे काय हरकत नाही. येस काय येस फ्रंट कॅमेरा चालू. ओमकार लेट्स गो. काय 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 ओळखतात लोक. चला जाऊया आता पुढे. लेट्स गो. इथे तुम्ही दोघं बघू शकता, ईश्वर आणि दीपेश आमचे. श्री स्वामी. तर इथे आपल्याला आता प्रसाद भेटलेला आहे व्यवस्थितपणे. ओमकारनी पण घेतलेला आहे व्यवस्थित. आणि आता आम्ही जेवणार आहोत. चला चालू करूया देवाचं नाव घेऊन. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. तर सगळे छोलेची भाजी, गुलाबजामुन, वरण भात आहे, पुरी सगळे. लेट्स गो. मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत. थांब ना जरा, मी पुस्तक साकवतो ना माझी. हे पुस्तक घेतले तुम्ही व्यवस्थित.
आणि आता आम्ही निघालेलो आहोत. त्याला शॉपिंग करण्यासाठी जरा वेळ लागला. दीदी सोबत हे दीदीने मला सांगितलं रे घे म्हणून. इथेच भेट. या पुस्तकांसाठी एवढा वेळ लावलास? हो. वाचणार तर एक बी नाही. तुला कोण बोललं वाचणार नाही? मित्रांनो आता इथे आपण आता पार्किंगकडे आलेलो आहोत व्यवस्थितपणे. इकडे आपण आता हे घेतलेले व्यवस्थित पुस्तकं घेतलेले आणि प्रसाद घेतलाय आपल्या दीदीने सांगितलेलं तसं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत प्रॉपरली. आणि बस एवढंच. थोडी गडबड झाली, गर्दी वगैरे होती आणि ह्यांना पण घाई झाली निघायची. त्यामुळे नाही तर मला करायचं होतं तिथं व्यवस्थितपणे ब्लॉग अजून शूट करायचं होतं. पण आता काय हरकत नाही, थोडासा बाहेरून तुम्हाला दाखवतो कसं काय येते. आउटर व्ह्यू इनर व्ह्यू काय एवढं नीट काय दाखवायला शूट नाही अलाउड, काय विषय स्टील. पण दुनिया पण बघते ना, दुनियाला दिसलं पाहिजे ना व्यवस्थित. दुनियामध्ये आम्हीच येते. अरे मग तुला काय वाटतं मी काय तुमच्या बाहेर जायलाच नको तुमच्या एरियाच्या? तुमच्या बाहेर जायलाच नको. चला काय हा पडलं असतं. आता काहीच आम्ही निघालेलो आहोत घरी व्यवस्थित. ओमकार लाजून गेलेला आहे बघा, कुठे पुढे गेलाय. आणि दीपेश पण चाललाय. ते चालले सुसू करायला एकदम व्यवस्थित तिकडे. आणि मी आणि ईश्वर इकडे बाहेर उभे आहोत व्यवस्थितपणे. ही ओमकारची गाडी बघा आपली पद्धतशीर व्यवस्थितपणे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आज होती दत्त जयंती आणि गुरुवारही होतं. त्यामुळे आम्ही पळसदरीला जायचा अचानकपणे प्लॅन केला. माझ्या दीदीने फोन केला मला आणि मी फोन केला ओमकारला की ओमकार चला आपण निघू. आमचं चाललं होतं ह्याने जायचं ट्रेनने जायचं. पण ईश्वर आणि दीपेश पण आले लगेच आणि मग झाला प्लॅन आणि आलो आता गाडीवरून एकदम व्यवस्थित. दर्शनही झालं, लवकरात लवकर दर्शन झालं. काही जास्त आम्हाला काही थांबायची गरज नाही लागली किंवा लाईनमध्ये पण आम्हाला जास्त काही थांबायची गरज नाही लागली. आम्हाला फक्त पटापट सगळं उठून आलो. ह्याने आम्हाला ह्याच्यामुळं बाहेर यायला लागलं की ह्याला जायचं होतं इकडं. आणि आता हे हातबीत पुसतोय बघा असा. ह्याला जायचं होतं हलकं व्हायला. तिकडे वॉशरूम एवढे मोठे पडलेत, तिकडे नाही गेला. चान्स होता का तिथे जायला? गेला असता आरामात. सेवेकरीला तिथलं बोललं असतंच मला जायचं नाही, तू गेला असता आरामात. चला आता गाडीवरचे मालिक आलेले आहेत, आम्ही निघूया आता. भरला का तर ड्रम रिकामा झाला. चला आता निघूया. आणि तेच तर बोलतोय, लय घाई केली तू, लय घाई केली. राहू दे ना, ब्लॉग तर काढलाय ना. थांब ना जरा पुढे घे ना गाडी, पाय टाकले. हा चला आता बसलोय आता आम्ही. भेंडी पडलो असतो आता. लेट्स गो गाईज, चला निघूया आता. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ. गाडी काय मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत महड दर्शन करण्यासाठी. ह्याला म्हणतात डायरेक्ट प्लॅन. डायरेक्ट प्लॅन. गाडीवर चालत असताना डायरेक्ट म्हणतात महडलाच हवे. आता तर महडला आलोय व्यवस्थित. इथे तुम्ही बघू शकता बाकी. चला आता महडचं दर्शन करू गणपती बाप्पाचं आणि विष्णू महाराज. अरे यांना 3-3 दिवस ट्रिप फिरवतात ते. आणि आमच्या कॉलेजला फक्त बोलले एक रात्र काय लगेच टॉसतंय यांना नुसतं. इथे एक ट्रिप आली पोरांची. तिथे एक मित्र भेटला, तो बोलतो 3 दिवस आम्ही बाहेर आहे आणि बँड्रावरून आलेत ते लोक. हे इथे दत्त महाराजांचं पण लावलं इथे पोस्टर. लेट्स गो गाईज, लेट्स गो. आता पाली दर्शन. पाली दर्शन पाणी दर्शन. पालीला जाऊया आता. ए गाडी आण चल. गाडी तिकडूनच आपल्याला पलटी व्हायचंय. लेट्स गो गाईज. ए दत्त मंदिरात जाऊ पहिले. गाडी कुठं काढतोस? गाडी बंद कर. दत्त मंदिरात, अरे दत्त मंदिरात तर जाऊ ना पहिले. गाडी तर हे गाडी वळवून घे फक्त. मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत व्यवस्थितपणे. दर्शन सुद्धा झालेलं आहे पद्धतशीर. काम 25 आणि आता पाठी आपल्या काय पाण्याची बाटली घ्यायची बस, एवढंच रिझन आहे. म्हणून गाडी स्लो करा. आता कळलं का ती लोक काय त्यातलं कोण दिसत नव्हतं. बँड्राची ती लोक. बँड्रामध्ये कोण बँड्रा. बांधील की बावट आहे, खरंच बावट आहे. आता ठोकला असतो. पुढे जाऊन ओमकार पाणी घेतोय. पाणी घेतलेलं आहे.
ईश्वर द बॉय. यांनी गारच घेतलं पाणी वाटतं. आता आम्ही महडच्या मंदिराच्या बाहेर आहोत आणि आम्ही आता जाणार थोड्या वेळात घरी. आला झाला आता फिरायचं होतं तेवढं फिरून घेतलं. फिरला आता जिरला आता जिरला. आता आम्ही निघालोय घरी व्यवस्थित. थोडंसं पाणी पितो, ह्याच्याकडनं पाणी घ्यायचं मला. हे पाणी दे रे. मी बोललो ना ते साऊंड इफेक्ट टाका. गप गप पकड. गप 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 गप. याच्याकडे कॅमेरा दाखवले तू. टाक. अरे ह्याच्याकडे परत तू परत ते साऊंड इफेक्ट टाका. गॉप 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 गॉप. मला साऊंड इफेक्ट. गॉप गॉप गॉप. एवढं थंड घेतलं. लय गा रे. गॉप 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 गॉप. सिविक सेन्स. तू सॅमसंग तरी घ्यायला पाहिजे होतं या फोनचं. अरे एवढा भारी फोन आहे. बाय बाय. ईश्वर आपण कधी जायचं रे असल्या ट्रिपवर. हे लोक 3-3 दिवस फिरतात रेडी. पण बँड्रा सायन्सचा कॉलेज मोठा असेल रे म्हणजे आपण घंटा अरे ना भाई फक्त बोललो एक रात्र. हे बघा स्वामी समर्थ महाराज. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत व्यवस्थितपणे. आता सगळे घरी निघालेत. महडवरून पण आलोय आम्ही. ओमकार तिकडे चाललाय व्यवस्थितपणे. आता मला दाखव प्लीज. मला दाखव. हे बघून घ्या. इथे आम्ही पडलो रे. प्रसाद पाडला. प्रसाद पाडला. बाटली वही आहे सगळ्या व्यवस्थित घेतलं. आता जायचं घरी. ओके चला घरी जा. बाय बाय. बाय बाय. ब्लॉग समाप्त.